तुम्ही? मग कसं करायचं? पैसे नाही मागाचे फोटो घेऊ युट्यूबवर टाकून. बाबा नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? ज्ञानबा. ज्ञानबा. किती वर्षापासून झालं इथे हे करा? 10 वर्ष झालं. आता वारीचं तुम्ही काय सांगाल, म्हणजे जाणार आहेत का वारीला? हे माऊली नेलं तिथे जरा पाय दुखाली असं. अच्छा, पण ह्याच्या आधी गेलेले का तुम्ही वारीला? पण आता आळंदीचं इथं प्रवेशद्वार पाहू शकता तुम्ही इथं, आणि इथं आपल्याला त्यांचं इथं एक छोटंसं शॉप आहे. तर आपण त्यांना विचारूया की म्हणजे आता आळंदीची वारी काही दिवसातच इथून प्रस्थान होणार आहे, तर भाविकांचा प्रतिसाद वगैरे कसा आहे इथं, प्रतिसाद वगैरे थोडासा? आषाढी वारी चालू होणार आहे आणि भाविकांचा प्रतिसाद पाऊस चालू असल्यामुळं थोडा कमी आहे. पण तरी किती पाऊस असला तरी वारकरी हा वारीला येणारच. काही शेतकऱ्यांच्या पेरण्या चालू आहेत. काय आहे, पाऊस आणि पावसाचं आगमन हे उशिरा झालेलं आहे. उशिरा झाल्यामुळं काही शेतकऱ्यांची कामं राहिलेली, पेरणी बिरणी उरकून शेतकरी हा वारीसाठी तयार आहे, तो येणारच आहे. आत्ता सध्या वारी पब्लिक तुम्हाला कमी दिसते, पण अजून 2 दिवसांनी तुम्हाला इथं उभं राहायला जागा राहणार, अशी दिंडी चालू असते. म्हणजे हे वारीच्या सोहळ्यामध्ये त्या दिवशी किती गर्दी असते इथं त्या प्रमाणात? त्या दिवशी भरपूर गर्दी असते, अंदाजे सरासरी लाखाच्या आसपास पब्लिक असते. अच्छा, तुमचं हे कधीपासून शॉप आहे तुमचं इथं? आता मला हे 30 वर्ष झाले माझा हा स्टॉप चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून का तुमचे पूर्वज वगैरे काय वडील वगैरे? मी स्वतः आता 30 वर्षापासून दुकानदारी. अच्छा, वारीची तयारी कशी झाली आता? म्हणजे भावी भक्त जास्त मोठ्या प्रमाणात येणार, आता 2-3 दिवसामध्ये आता वारीची सुरुवात होणार, तर त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे? चांगले केलेले आता परिस्थिती चांगले केलेले. अच्छा, देवस्थानी चांगले केलेले असं. आजूबाजूला काय असं भाविकांसाठी काही नवीन सुविधा वगैरे केले ना? भक्ती निवास मध्ये पण चांगले केलेले, बगड ठिकाणी पण चांगले केलेले. मग येणाऱ्या भाविकांना वगैरे म्हणजे प्रसाद वगैरे याच्यासाठी काय असते ना? असतं, मंदिरात पण असतं, म्हणजे बाहेर मंदिराच्या बाहेर पण असतात. रामकृष्ण हरी माऊली. हे पेढे वगैरे कुठून, म्हणजे ह्याचा खवा वगैरे कुठून येतो तुम्हाला? अच्छा, स्वतःच बनवता? किती वर्ष झालं इथे आहेत म्हणजे विकताय? हां, आता वारी सुरू होणार 1-2-3 दिवसात, त्याच्या मानाने तुमची तयारी कशी झाली आहे म्हणजे सगळी? हे बंद असतं का त्यावेळी? बंद ठेवीत नाही, पण मागं सोडून बसतो. अच्छा,
तर आपण आज आळंदीला आलो होतो. तर इथं काही 2-3 दिवसानंतरच आपल्याला इथून एक पंढरपूरसाठी वारी इथून प्रस्थान होणार आहे वारीचं. तर आपल्यासोबत काही वारकरी आहेत, तर त्यांना आपण विचारत की हे नक्की कुठून वगैरे आलं, तुम्ही कुठून आला तुम्ही? आम्ही सौरात आलेगावून आलो साहेब, अच्छा, हे कुठं आहे म्हणजे कुठल्या जिल्ह्यात? पूर्णा तालुका, जिल्हा परभणी. अच्छा, तर म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही येत आहे वारीला वगैरे? कमीत कमी आम्ही 40 ते 50 वर्षापासून येतो. अच्छा, येत आहे. वर्ष झाली 40 वर्ष झालं. 40 वर्ष. तुमचं काय नाव? नामदेव थोराजी सौराते, तुम्ही दोघं एकाच गावातून आलेले? एकाच गावचे आहेत. अच्छा, मग तुम्हाला असा प्रश्न येत नाही की आपण इकडे आल्यानंतर जे तुमचं पेरणी वगैरे तिकडे पिकाचं कसं काय होईल काय नाही, म्हणजे असं? पेरणी करून आलो साहेब. हा, पण ते नंतर काय असतं ना मोगडणं वगैरे काय? नाही, त्याची काय तेवढी चिंता करीत नाही साहेब. अच्छा. हा, म्हणजे माऊलीवरच आपलं माऊलीवरच भरोसा करू शकतो. अच्छा, तर तुम्ही आता इथं कधी आले आळंदीला? आम्ही काल आलो. काल आलो. काल. आणि इथं राहायला कुठे वगैरे होता? आता म्हणजे असंच ठिकाणावर जागा धरून म्हणजे जागा धरून आलो. पण इथं आहे ना वाटतं काहीतरी, म्हणजे विश्रामगृह वगैरे आहेत ना? हा, विश्राम विश्रांती वडा करायला करायचा. विश्राम वडा. अच्छा, म्हणजे तुम्ही विश्रांती कुठे केली रात्री? वडापाशीच आहे आमचं ठिकाण. अच्छा, मग आता 2-3 दिवस तुम्ही इथंच? आता प्रस्थान पासून राहणार आम्ही इथे. अच्छा. परत मला मग आता दर्शन इथून झालं. हम्म. पायवारी आम्ही आता तयार करणार. आळंदी ते अच्छा. पंढरपूर. हा हा, म्हणजे पायी वारी करत आला? हा, पायवारी करतो. अच्छा, आणि इथून पण पंढरपूरला आता पायीच? पायवारी. अच्छा, मग तुमचा किती जणांचा ग्रुप वगैरे काय? आमचे कमीत कमीत 120 एक माणसं. हो. अच्छा, म्हणजे एकाच गावातून 120? नाही नाही, जमा करून आणले. अच्छा अच्छा अच्छा. आले. तर माणसं आता. अच्छा, तर मग आता इथून तुमचं कसं नियोजन आहे? आता 3 दिवसानंतर प्रस्थान होणार आहे आळंदीत माऊलीचं, हो. तर तुमचं कसं नियोजन राहणार आहे इथून पुढे आता? म्हणजे आम्ही प्रस्थान झालं की निघत होती. हा, म्हणजे दिंडीतच तुम्ही निघणार? हा, दिंडीतच. आणि तिथून पुढे वगैरे असं काही तुम्हाला म्हणजे आता चिंता आता काही लोकांना असते नाही का, की जायचं. खायचं वगैरे पायी, एवढं तुमचं वय पण झाले त्याच्यामुळे तुम्हाला याची चिंता वगैरे नाही वाटत नाही, नाही? काय वाटत नाही. हो. माऊली सगळं बघून माऊली घेतात. बघून घेतील म्हणून आमच्या माऊलीवर आणि माऊलीवरच सर. माऊलीवर सोडून भरोसा आम्ही करतो. तिथून पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल, की आताची जी पिढी आहे ती जास्त येत नाही, म्हणजे वारी वगैरे देवदर्शनाला जास्त हे करत नाही, त्यांनी अजून मोटिवेट व्हावा, त्यांनी अजून जास्त तर आता आम्ही मागणी माऊलीला आणि भगवंताला करतो की इथून पिढीला म्हणजे काहीतरी आपलं उपदेश व्हावं जनतेला, आणि इथून चांगल्या पिढीनं म्हणजे जगण्याकरता चांगलं व्हावं. चांगलं व्हावं. नाही, नाही. वारी म्हणजे करावं ते. अच्छा, हा, कारण आता वारी 10-12 वर्ष झालं करतो. हा, म्हणजे तुम्ही दोघंही? हो. अच्छा, म्हणजे एक 12 वर्ष झालं तुम्ही लगातार? 12 वर्ष झालं करतो मी, 40 वर्ष झालं. 40 अरे बाप, मी 12 वर्ष. कंटिन्यू एकही वर्ष तुम्ही हे केलं नाही नाही? नाही, कंटिन्यू. कंटिन्यू एकच म्हणजे ही वारी चुकवली नाही एक पण? अच्छा, खूप जण नाही. मग तुम्हाला याच्यातनं काय अनुभव आले, म्हणजे हे वारीतनं तुम्ही म्हणजे देव नक्की तुम्हाला काय देतो नक्की? माऊली म्हणजे आम्हाला दिसले, हा, की आम्हाला आमचं आम्हाला पोट भरलं, माऊलीनं माऊली. प्रत्यक्ष आम्हाला दर्शन दिलं, माऊलीनं बोलून घेतलं, अच्छा. माऊलीनं काही आम्हाला कमी पडलं. दृष्टानं आम्हाला दाखवली, म्हणून आम्ही माऊलीच्याच मागे राहतो. ठीक. तर आता जी तुळशीची माळ वगैरे घालतात, तुमच्याकडे आहे का तुळशीची माळ हो, वगैरे? आहे ना. तर त्याचं तुम्ही महत्व सांगाल का, की म्हणजे त्याचं पाठीमागचं काय महत्व त्याचं? तुळशीचं महत्व सांगू दे. हम्म, तुळस हा म्हणजे एक पवित्र म्हणजे भगवंताचं एक थान आहे, हम्म, आणि त्या थानाबद्दल भगवंताची श्रद्धा असल्याबद्दल आम्ही ते गळ्यामध्ये घालून हम्म. त्याची पूजा वरती करतो आम्ही ते. अच्छा. हा. तिचा नियम पाळतो. हम्म, नियम लगी केली आमचं की बरं आहे बरं आहे ते. हम्म. अनेक रोगापासून ती आपल्याला मुक्त करतात. अच्छा. हा, म्हणजे आपल्या तिथं आपण दर्शन जरी करता घेतलं, 4 पानं जर खाली आपण, तर आपल्या मागणी करत अशा काही म्हणजे इकडे काही येऊ शकत. आंघोळ चालू आहेत लोकांच्या. हो, मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आता वासुदेव, जे की विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन होऊन मुखातून चांगल्या प्रकारे अभंग वगैरे त्यांच्या मुखातून निघतात. तुम्ही पूर्वी काळी पाहिलं असेल की सकाळ झाल्यानंतर वासुदेव हे यायचे आणि सगळ्यांची सकाळ हे सुखमय करायचे. तर तीच पिढी आणि तोच परत एकदाचा तोच जो भक्तिभाव आहे तो आपल्याला इथं बघायला भेटतोय. तर तुम्ही कुठून आलाय? तुम्ही नांदेडच्या पलीकडे 100 किलोमीटर आले मुखेड. अच्छा. मॅडम आहे ना, इंग्लिश बोलायला, मराठीतून खेळत नाही.
वारीला किती मोठ्या प्रमाणात यायला लागलेत. ट्रक वगैरे, छोटा हाती या वेगवेगळ्या साधनातून लांबून महाराष्ट्रात नाही तर तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून सुद्धा भाविक भक्त हे आळंदीला, जी वारी निघणारे आळंदीमधून पंढरपूरला, त्याच्यासाठी इथं येत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं पण मोठमोठे ट्रक वगैरे, अशा 4 व्हीलर गाड्या या सगळ्या इथं आलेल्या आहेत. आणि भाविक भक्त हे खूप मनापासून आणि तल्लीन होऊन इथं. कुठून आलाय तुम्ही? चिवळी टाकळी. चिवळी का? कधी म्हणजे 2-3 दिवस आधीच आलात वारीसाठी? 8 तारखेपर्यंत इथं 9ला हलतं. अच्छा, मग कुठे म्हणजे कशी भावना आहे तुमची वारीचा? आता प्रवास करणार आहात काय? मला 17-18 वर्षे प्रवास करतो. 7 वाऱ्या वर्ष पायी होत्या. अच्छा, म्हणजे किती वारी तुमची? 17वी वारी, 18वी. 18वी. म्हणजे एकही मध्ये खाडं केलं नाही. दर वारीला तुम्ही येत 18 वर्ष झालं. हो. कशी भावना आहे तुमची? म्हणजे गावाकडे शेती वगैरे सोडून इकडे येत आहे, त्याच्या मागे तुम्हाला काय आनंद भेटतो की तुम्ही येत आहे? काय म्हणलं, दरवर्षी 7 वाऱ्या पायी करतो. ती आनंदाच्या म्हणजे मग तिकडून काहीतरी फायदा झाल्याशिवाय, काही धन लाभ असल्याशिवाय काहीतरी आपल्याला प्राप्त. मी जिंदगीत फक्त लग्नाच्या अगोदर एकदा आजारी पडलेलो आहे, मोतीपुडा झाला. अजून जादा झेंडू बॉम्ब नाही. देवाच्या दरबारात खोटं बोलत नाही. कसला अजून झेंडू बॉम्ब नाही, काहीच नाही, दुखलंच नाही मला. अच्छा. पहिली वारी इथं महादेवाची झाली होती. महादेवाची वारी झाली, वाटाने येताना 3000ची दारू झालती. आलो, महादेवाच्या पाया पडलो, बाहेर आलो, दारू पेलो, बळीच्या खाली पाया पडायला चाललो. म्हातारा टोपलीमध्ये नाग घेऊन बसलो. अच्छा. त्या नागाला 100ची नोट ओवाळली, खाली वाकून पाया पडलो. किती म्हणतो, वास यायला तसं? मी म्हणलं हो. रोज पेतो असं? मी म्हणलं हो. खाली बसलो. त्यानं देवाकडे नागाकडे बोट करून म्हणला, आज तुझी देवानं दारू बंद केली, तू आजपासून मनानं दारू प्यायला नाही. माझी दारू सुटली आज 18वं वर्ष. तेव्हापासून या देवदेव चालू झाले. तर तुम्ही पाहू शकता की वारकरी येणाऱ्या प्रत्येक या वारकरीला काही ना काही चांगला अनुभव आलेला असतो. आता आपल्या समोर एक उदाहरण आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं काम 18 वर्षाखाली त्यांनी एक चांगल्या मार्गाला लागून एक विठ्ठलाच्या एक लीन होऊन त्यांच्या भक्तीने झाले. तर हे खूप छान गोष्ट आहे. धन्यवाद. कट करा ना. बंद कर. इंद्रायणीच्या तरी आपण उभा आहोत आणि अजून ह्या आजच्या दिवसापासून 3 दिवसानंतर आळंदीमधून हे प्रस्थान करणारे पालखी पंढरपूरच्या दिशेने. तर तुम्ही इथल्या इंद्रायणी नदीचं दृश्य पाहू शकता. कशा मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे झाल्यामुळे प्रचंड तुडुंब अशी ही नदी भरलेली आहे. कारण साप पण बघू शकता तुम्ही. समोर साप दाखवा यांना. पाण्यामध्ये साप जात आहे इथून, तुम्ही पाहू शकता. ते महानगरपालिका कोणी असलं तर सांगा, जाऊ द्या. आपण लोक आंघोळ्या वगैरे करतात ना. आपण आता इंद्रायणी तिरीच्या काठावर आहोत आळंदीच्या. तर आपल्याला इथं पाहू शकता की इथं इंद्रायणीने कसा स्वरूप घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली. तर भाविक भक्तांनी जे कोणी येणार आहेत, जे की पंढरपूरच्या दिशेने वारीमध्ये जाणार आहेत 8 तारखेला, त्यांनी काळजी घ्यायची आहे की इथे एवढी पातळी ओलांडली होती नदीने की जपून इथं खाली पाण्यामध्ये जास्त जाऊ नका. आणि आत्ताच एक विषारी साप पण आम्ही पाहिला जो की इथं होता. त्याच्यामुळे पाण्यात जात आधी थोडस इकडे तिकडे पहा आणि नंतरच निर्णय घ्या. नाही म्हणजे गाव कुठलं तुमचं? नांदेडवरून. कधी आलाय? काल आलाय का? काय आता वारीच चालू होणार आहे परवा म्हणजे गुरुवार पासून. तर तुमचं काय म्हणजे भावना काय तुमच्या विठ्ठलाच्या? हा, पण ते तुमची भावना काय की तुम्ही ही वारी करता, पण विठ्ठल तुम्हाला काय देतो नक्की की तुम्ही वारीमध्ये? चांगलं मरण भेटावं. इकडे बघा. किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? 35 वर्ष झालं. एकही वर्ष तुम्ही वारी चुकवली नाही? हा, मग या 35 वर्षाचा तुमचा अनुभव सांगा ना. प्रत्येक वारीमध्ये तुम्ही येत आहे, देवाच्या पुढे माथा टेकवताय, देव तुमचं ऐकतो का सगळं? आता देवाचा आपण कोण अनुभव घेतला परमेश्वराचा? नाही पण तुमचा 35 वर्ष तुम्ही वारी करता. माझा क्षण पूर्वला मला आनंद ठेवला देवाने. अच्छा. हो, मला हातपाय चालले तर देव क्षणवाला. हे आजी